प्रेक्षक हो, बिग बॉस मराठीच्या 12व्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात हाणामारी झाल्यानंतर दोघांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या आठवड्यात राकेश थेट नॉमिनेट झाला असून त्याने कॅप्टन्सी सुद्धा गमावली आहे, तर विशाल संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट झाला असून त्याला कॅप्टन्सी आणि तिकीट टू फिनाले पासून दूर राहावं लागणार आहे. हा राडा ताजा असतानाच राखी आणि राकेश मध्ये कडाक्याचं भांडण झालं असून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळत आहे. मला सांगितलं मला जबरदस्ती ह्या लोकांनी आणलं. तू बधीर नाटक आहे तिचं सगळं फालतूची. तू फालतू हथियार बनवतो. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या असून आपली मतही व्यक्त केली आहेत. एकाने लिहिलंय की सगळे मिळून आमच्या राकेश बापटला टार्गेट करत आहेत, पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की आरबी विनर होणार. आरबी अवर किंग. सगळे मिळून बिचाऱ्याला टार्गेट करत आहेत, पण लक्षात ठेवा आरबीचे फॅन्स त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आरबीच विनर होणार. लावा ताकद. एव्हरीवन इज टार्गेटिंग आरबी. स्टील ही इज शायनिंग. आरबी रॉक्स. राखी शॉक. राखी प्लीज गो आउट. नाउ इट्स हाय टाइम. वी आर गेटिंग बोर सीइंग यू. राखी बरोबर बोलते. मुलींच्या मागे खेळतो आरबी. राकेशला द्या आता मोठी शिक्षा. बघू देता का? राखी दोन्ही ग्रुपमधून खेळत आहे. प्रेक्षको, बिग बॉसने राकेश आणि विशालला दिलेल्या शिक्षेबाबत तुम्हाला काय वाटतं? राखी आणि राकेशमधील राड्याबाबत तुमचं मत काय? आणि बिग बॉसने राखी आणि राकेशला शिक्षा द्यावी का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कॅप्टन म्हणून काल मी तुला एक ड्युटी दिली होती लंचची, ती तुझ्या कानात बरोबर घुस. आणि आज मी जर तुला येऊन ब्रेकफास्टची ड्युटी सांगतेय तर ती तुझ्या कानात घुसत नाहीये का? नाही घुसत. मुद्दामून मुद्दे करायचे. तिथे लोक ड्युटी करतायत, त्यांच्यासाठी घमासाण भांडी काढायची, मुद्दामून त्रास द्यायचा, लोकांना पोक करायचं, म्हणून तू फिनाले मध्ये जाऊ नयेस असं मला वाटतं. बाकीची लोक आहेत ना, ते एफर्ट्स करतायत. तू एफर्ट्स कशासाठी करतेस? लोकांना ट्रिगर करण्यासाठी, मुद्दे बनवण्यासाठी. दरम्यान नवीन प्रोमोनुसार तन्वी कुलते हिने नॉमिनेट केल्यामुळे अनुश्री माने भडकते आणि म्हणते की स्वतःच्या लोकांना सेफ ठेवण्यासाठी चांगल्या प्लेयर्सना नॉमिनेट करत आहेस. तुझ्यासोबत ही 3 टाळकी बसली आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम आहे. हे ऐकताच दीपाली संतापते आणि म्हणते की टाळकी बिकी बोलायचं नाही, हा नीट शब्द वापर. त्यावर अनुश्री म्हणते की तुला बोलायला फक्त मुद्दा पाहिजे. यानंतर दीपाली बोलत असते तेव्हा अनुश्री रागात अगं ये मंदबदक ऐकून घे असं म्हणते. पहा नेमकं काय घडलंय. बिग बॉस मध्ये तिसरं नाव आहे अनुश्री. स्वतःच्या लोकांना सेफ ठेवण्यासाठी चांगल्या प्लेयर्सला नॉमिनेट करते. तुझ्यासोबत ही 3 टाळकी बसलेत ना, त्यांचा बोलायचं नाही. शब्द वापर. तुला फक्त मुद्दा पाहिजे बोलायला. ऐकून घे. हा प्रोमो पाहून बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने कमेंट्स करत लिहिलंय की पूर्ण टोळीला हाकला आता, एक सुद्धा फायनलला गेला नाही पाहिजे. तर नेटकऱ्यांनी सुद्धा विविध कमेंट्स केल्या असून आपली मतही व्यक्त केली आहेत. स्ट्रॉंग आहे अनुश्री. बिग बॉस, त्या अनुश्रीच्या जागी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले कलाकार होते. तुम्ही अनुश्रीला घेऊन बिग बॉस शोची शोभा घालवली आहे आणि अनुश्रीवर जर भाऊनी ॲक्शन घेतली नाही तर बिग बॉस शो बघण्यासाठी आम्ही पात्र नाही आहोत. विनर फक्त आणि फक्त तन्वी कुलते होणार. अनुश्री दिवसेंदिवस पातळी सोडून वागत आहे आणि बिग बॉसचा दर्जा खालावत आहे. आज काटा टीम खरोखर मंद वाटली. प्रेक्षको, तन्वी कुलतेनं केलेलं नॉमिनेशन योग्य आहे का? अनुश्री बरोबर की दीपाली बरोबर? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात जोरदार राडा सुरू असताना तन्वी कुलते घरातील सदस्यांना विविध ड्युटीज सांगत आहे, तर दुसरीकडे तिच्याबाबतचं गॉसिपिंग सुद्धा रंगत आहे. राखी, तुला ब्रेकफास्ट ड्युटीमध्ये सागर दादांबरोबर ठेवलं. 3 दिवसाचं ब्रेकफास्ट जे तुला बनवायचं ते तू बनव. विशाल, तू उद्यापासून यांच्याबरोबर असशील चौघांमध्ये लंच ड्युटीमध्ये. त्यांच्याबरोबर का? पण मला ते सगळं भांडी टाकून ते लोक बाजूला होतील, तुला फक्त ड्युटी करायची तुझी. आता नाश्ता कोणच नाही करत आहे. काय सीन? आता हिला सांगितलं ना, मला सांगितलं मी मूड मध्ये नाहीये. ती अडकली आहे मधल्या मध्ये. आता त्यांचं ऐकावंच लागणार. आपण कॅप्टन ती पण हे लोक रूल्स करतायत.
राऊंडचे 10 चक्कर मार फक्त गार्डन. मी नाही मानणार फेऱ्या फेऱ्या काय. अगं नियम ठेवा ना जरा. तू राखीसाठी होता का नियम? अगं पण तू मला सांग मध्ये काम करू नको आपण बोलले होते ढोंग तरी ती केलेल्या करतच लोकांनी होती ना. ढोंग केलेल्या लोकांना आपण जास्त काही करू शकतो का? आपण ज्यांच्यासाठी मी करू पण ढोंग शकतो करते असं समज. पण ज्यांच्यासाठी करू शकतो त्यांच्यासाठी करूच शकतो ना नियम जे पाळू शकतात. नाही मी नाही पाळू शकत. तुम्ही ठरवलंच असेल की कॅप्टनची ठेवायचीच नाही शिल्लक तर मग काय बोलून उपयोग आहे का? बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.